नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. समय मुंबईच्या बिंदास बोला या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता बिंदास बोलाच्या या पहिल्या भागामध्ये आपण आता आहोत बीडीडी चाळीतल्या पोलीस वसाहतीमध्ये आणि या चाळीमधल्या पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारामधून गेली अनेक वर्ष 40 वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून 3,000, 3,500, 4,500, 5,000 असे अनेक रकमा या त्यांच्या पगारातून कापल्या जातात. त्याची काहीही पावती पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत नसते आणि जे घराचं आश्वासन दिलेलं होतं ते अजूनही ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही. या ठिकाणी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा या संदर्भात बोलणार आहोत. या संदर्भामध्ये मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की पोलीस कमिशनरांनी जे एक पत्र दिलेलं आहे याबद्दलचं ते अत्यंत धक्कादायक आहे की त्यांनी असं म्हटलंय की याची त्यांना कल्पनाच नाही ही रक्कम कापली जाते याची. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर? आमचं ह्या विषयावर असं म्हणणं आहे की आमचा 94चा GR झाला होता की बीडीडी खोल्या ह्या पोलिसांच्या नावावर करा म्हणून आणि आमच्या खरं म्हणजे पेमेंट स्लिपमध्ये म्हणजे आमच्या जो नवऱ्याचा पेमेंट स्लिप असतो तर आमच्या पगारातून हे 4,500 रुपये कट करतात आणि ते स्लिपवर सुद्धा दाखवत नाहीत आम्हाला. तर हे आमचे पैसे जातं कुठे? आता काय असं कमिशनरने लेटर काढलेलं आहे तो तुम्ही तर बघितलंच असेल. तर आम्हाला हे दाखवा. आम्ही कमिशनरला विनंती करतो की आमचे पैसे जातं कुठं? हे पैसे जातात कुठे हा प्रश्न आहे. कारण बरोबर आहे 40 वर्षापासून या पोलीस कर्मचाऱ्यांचे पैसे कापले जातात. 3,000च्या वर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याला 4,500 रुपये आणि असे गेले 480 महिने इतके रक्कम कापली जाते आणि कमिशनर म्हणतात आम्हाला माहितीच नाही. तुम्हाला हे घर मिळेल असं तुम्हाला आज खात्री वाटते? खात्री नाही, त्यांनी दिलंच पाहिजे. आमचं हक्काचं घर आहे, आम्ही भीक नाही मागत आहे. आम्ही येतात ते त्यांनी दिलंच पाहिजे. कमिशनरला का माहिती नाही? कमिशनर काय झोपलेले होते काय? बीडीडी चाळीत किती अवस्था बेकार आहे त्यांना बघायला पाहिजे ना. त्यांनी ही दखल घेतली पाहिजे. आम्हाला का विचारणार? आमचा पगार जातोय, आम्हाला माहिती आहे ना आमचा पगार जातोय म्हणून. पण त्यांनी याच्यात दखल घेतली पाहिजे आणि आमची घरं आम्हाला आमच्या नावावर करून दिली पाहिजे. कुठची फक्त वरळी बीडीडी चाळीतली फक्त आणि शिवडी डिला रोड नाही. त्यांना आम्ही भीक मागत नाही. त्यांचा आमचे पैसे आम्ही गेले त्याच्यावरून आम्ही त्यांना मागत नाही. आम्हाला नाही 94चा GR मिळाला ना त्या GR नुसार आम्हाला घर हवंय. आमचं हे हक्काचं घर आहे म्हणून बाबा लोकमान्य टिळकांनी म्हटलंय स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. हा पोलीस महिला संघटनेचा हा पहिला आता डाव आहे. त्यांनी हा दाखवलं पाहिजे. आता आम्ही माघार घेणार नाही आणि कमिशनरला म्हणावं, सगळ्यांना म्हणावं आम्ही आता सगळेच जागे झालो आहोत. आता तुम्ही झोपलेले होतात, आता तुम्ही जागे झाले त्याच्याबद्दल धन्यवाद. पण आम्ही जेव्हा आत्मदहन करू किंवा काय करू याला कारणीभूत तुम्ही असणार. आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी देत आहेत आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की एका घरामध्ये असलेल्या पोलीस कर्मचारी असलेल्या वडिलांच्या पगारातूनही पैसे कापले जातात, मुलाच्या पगारातूनही कापले जातात. एका घरामधून 14,000 रुपये कापले जातात पण त्याची कुठलीही पावती पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जात नाही आणि ही सर्वात धक्कादायक बाब आहे. तुमचा काय अनुभव आहे या घराच्या संदर्भातला? संघर्ष गेली किती वर्षापासून तुम्ही करताय आणि आता काय आशा आहे? ह्यांचे सासरे होते पोलीसमध्ये, आता ह्यांचे मिस्टर आहेत. आता मिस्टर पण रिटायर व्हायला आलेत आणि आता त्यांचा मुलगा पोलीसमध्ये. त्या तिघांचे 3 पिढ्या झालेल्या आहेत आणि त्या 3 पिढ्यामध्ये पण त्यांचे एवढे पैसे कापून गेलेले आहेत. तर त्या जाब विचारतात की आम्हाला की हे आमचे पैसे गेले कुठे? तर आम्हाला सांगा तुम्ही की आमचे पैसे गेले कुठे आणि आम्हाला त्याच्या राहण्याच्या सुविधा सुद्धा नाही आहेत. तुम्ही जर बघताल ना घरामध्ये वरनं पाणी गळतं काय असं पूर्ण आमच्या घरामध्ये समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत. ज्याप्रमाणे वेतन कापतात त्याप्रमाणे काही सुद्धा आमच्या घरामध्ये हे नाहीये. कुठल्याही सुविधा नाही आहेत आणि हा सुविधा नाहीये हा तर नंतरचा भाग येतो. पण राहत असलेल्या घरामध्ये आणि कापत असलेल्या पैशाचा मोबदलाही मिळत नाही, त्याची पावती मिळत नाही. आणि या संदर्भामध्ये मुंबईचे पोलीस कमिशनर जर असं म्हणत असतील की याचे पैसे कोण कापतं आणि कुठे जातात हे आम्हाला माहितीच नाहीये तर निदान या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींकडून एक पोलीस कंप्लेंट तरी नोंदवून घ्यावी की त्यांचे कापले जात असलेले हे हजारो कोटी रुपये हे जातात कुठे? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही अशी पोलीस कंप्लेंट करायला तयार आहात का? आम्ही जानेवारी 21/1/2005 मध्ये आम्ही केस टाकली. आम्ही त्याच्यामध्ये पिटिशन आहे, चौघी आम्ही पिटिशन आहेत. महिला मंडळ आमच्या पाठीमागे आहेत सर्व. पण आमच्याकडे आता घरवाले आमचे रिटायर झाले 2005 मध्ये. पण आता आमचं कमवताही मुलगाही कोण भरती केलेला नाही आहे. पण हे RR पाटलांनी जेव्हा आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना बोलवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही कोंबडीचे खुराड आहेत त्यांच्या नावा करून द्या. इतर कर्मचाऱ्यांनी तुम्ही नावा करून द्या, मग आम्हाला द्यायला काय तुम्हाला हरकत आहे? आज एवढं वर्ष आम्ही राहतो, 40 वर्ष भाडं भरतोय. आज आम्हाला 4,500 रुपये भाडं बसलंय
आणि पेन्शन घेऊन तो माणूस आजारी पडला तर त्याला खाणार काय आणि डॉक्टरला पैसा कुठून लावणार? मग ह्यांना द्यायला काय? आज 7 वर्ष आम्ही झगडतोय, मग हे पाठीमागे का राहतात द्यायला? ह्यांना काय त्याची काय दखल घेता येत नाही का? आम्ही पण मुळात शेकडो कोटी रुपये तुमच्या पगारामधून आतापर्यंत कापले गेलेले आहेत आणि ते माहीतच नाहीये पोलीस कमिशनरला. ते ही चोरी कोणी केलेली आहे? पोलिसांची चोरी करणारा किती महाचोर असेल? पण ते त्याची पावती दाखवत नाहीत ना. किंवा इतर लोक बाहेरगावी राहतात की नाही, त्यांचा पगार किती येतो आणि इथे राहतात त्यांचा पगार किती होतो याची मेळजूळ बरोबर केलेली आहे. मग ते एवढा पगार पैसा जातो कुठे? हेल्पर फंडात जातो तर तो कशासाठी जातो? सुविधा काय देतात त्याच्यापासून? आज हे कापले जात असलेले शेकडो कोटी रुपये कुठे जातात हा खरा प्रश्न पडलेला आहे. आणि आर पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण कितीही म्हणत असले की ते चारित्र्य संपन्न आहेत, प्रामाणिक आहेत, तरी सुद्धा याचा काहीही उपयोग नाही. कारण म्हैस किंवा गाय नुसती चारित्र्य संपन्न असून उपयोग नाही, ती जर दूध देत नसेल आणि फक्त शेणच देत असेल तर. आणि म्हणून मला तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विचारायचं आहे की हे ज्या पद्धतीने पैसे कापले जात आहेत, काय खात्री वाटते की सरकार तुम्हाला खरोखर ही घरं तुमच्या नावावर करून देईल? दिलेच पाहिजेत. का नको? का? आज तुम्ही विचार करा की कर्मचारी, पोलीस कर्मचारी जो लढतोय त्याला तो कोणता अधिकार नाहीये, पण पोलीस महिला ज्या आहेत त्या लढतात का? तर त्यांना घर भागायचं आहे. जो पगार आणून देते ते पोलीसवाला नाही, बायका बनवते. कारण की बायकांना हा भाजीपाल्याला किती खर्च जातोय किंवा कोणता एक वस्तू की आज त्यांचा मुलांचा खर्च आहे, किती शाळेला खर्च लागतोय किंवा किती कोणत्या ह्याला वस्तूला खर्च लागतोय हे बायकांनाच बघायचं. म्हणून बायका उतरलेल्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणून बायका सगळ्या मागतात आहे की आम्हाला आमचं राहतं घर. कारण की कुठे घेऊ शकत नाहीयेत बायका. का घेऊ शकत नाही? कारण की येणारा पगार जर का 4,500 रुपये जर भाड्यात कापून जात असेल तर राहिलं किती शिल्लक आमच्याजवळ? आणि आम्ही बँक बॅलन्स कुठे? आज माझ्या घरात अशी परिस्थिती आहे की मी 3 कुटुंब सांभाळते, की जे जर 3 कुटुंब बाई एक सांभाळू शकते तर तिने कुठे बँक बॅलन्स करायचं, कुठे घर घ्यायचं? तिला घर घेण्याचं हे आहे का? तिचं बँक बॅलन्स होऊ शकतं का? तर तुम्ही माझं जे राहतं घर आहे जे BDD चाळ, आम्ही दुसरं म्हणत नाही, आम्ही फक्त 1994 साली जो हा GR निघाला की राहतं घर BDD चाळीतले, तर ते आम्हाला आमच्या नावावर पाहिजे. राहतं घर जे आहे BDD चाळीमधलं ते यांना यांच्या नावावर करून पाहिजे. 11,000 रुपये हातामध्ये येतात आणि 3 कुटुंबांचं नियोजन करायला लागतं. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की 1,56,000 कोटीचं बजेट असून सुद्धा राज्य सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना या राज्याचं नियोजन करता येत नाहीये. बिंदास बोलामध्ये आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, पण पुन्हा आपण भेटणार आहोत याच भागामध्ये याच प्रश्नाबद्दल चर्चा करण्यासाठी.